नमस्कार. नवीन वर्षाची सुरुवात झालीये आणि हे वर्ष आपल्यासोबत फक्त नवीन संकल्प नाही, तर आपल्या वॉलेटपासून ते बँकिंगपर्यंत अनेक मोठे बदल घेऊन आले. चला तर आज आपण पाहूया की जानेवारी 2026 मध्ये भारतात असे कोणते नियम आणि बातम्या चर्चेत आहेत ज्यांचा आपल्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम होणार आहे. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण याची उत्तरं आपल्या विचारापेक्षा खूपच मोठी आहेत. चला तर मग या सगळ्या बदलांच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की यांचा आपल्या आर्थिक नियोजनावर आणि पर्यायाने देशाच्या भविष्यावर कसा परिणाम होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे हमखास काही ना काही आर्थिक बदल होणारच. आणि हो, यावेळेस काही बदल असे आहेत जे थेट आपल्या खिश्यावर परिणाम करतील. पाहूया तरी काय आहेत हे बदल? म्हणजे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते थेट शेतकऱ्यांपर्यंत आणि बँक ग्राहकांपासून ते करदात्यांपर्यंत या महिन्यात या बदलांमधून कोणीही सुटलेलं नाहीये. चला, एक एक करून सगळे बदल समजून घेऊया. तर सगळ्यात आधी एक चांगली बातमी. लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्ष एक मोठी खुशखबर घेऊन आलंय. 8वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. महागाईच्या काळात हा नक्कीच एक मोठा दिलासा ठरू शकतो. आता बँकिंगमधल्या 2 महत्त्वाच्या बदलांबद्दल बोलूया. पहिला बदल म्हणजे आता आपला क्रेडिट स्कोअर जास्त लवकर अपडेट होईल, कारण क्रेडिट ब्युरो आता दर आठवड्याला माहिती अपडेट करणार आहेत. आणि दुसरा, जो खरंच खूप महत्त्वाचा आहे, जर अजूनही पॅन आणि आधार लिंक केलं नसेल तर ते ताबडतोब करून घ्या, नाहीतर बँकिंग सेवांवर बंधनं येऊ शकतात. जे SBI, HDFC किंवा ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड वापरतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. या बँकेंनी रिवॉर्ड पॉइंट्स, एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस आणि फी संबंधात काही नियम बदलले आहेत. त्यामुळे एकदा आपल्या कार्डाचे नियम आणि अटी नक्की तपासून घ्या. करदात्यांसाठी चांगली बातमी आहे की आता कर भरणं आणखी सोपं होतंय. तर शेतकऱ्यांसाठी 2 मोठे अपडेट्स आहेत. एक म्हणजे PM किसान योजनेसाठी आता युनिक ID अनिवार्य झाला आहे. आणि दुसरं म्हणजे पीक विमा योजनेत आता वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसानही कव्हर केलं जाईल. ही एक खूपच महत्त्वाची सुधारणा आहे. बरं, आता आपण एका मोठ्या आर्थिक कोड्याकडे वळूया ज्याने सध्या सर्वांनाच गोंधळात टाकलंय. ते म्हणजे भारतीय रुपयाची घसरण. हे एक असं रहस्य बनलंय ज्याचं उत्तर पटकन कोणालाच सापडत नाहीये. गेल्या काही महिन्यांपासून रुपयाच्या किमतीत जी अचानक घट झालीय ती सगळ्यांसाठीच एक चिंतेची बाब बनली आहे. पण हे नेमकं होतंय तरी का? एप्रिल 2025 पासून रुपया तब्बल 6% घसरला आहे. हा आकडा जरी दिसायला लहान वाटत असला तरी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तो खूप मोठा आहे. म्हणूनच यामागची कारणं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गंमत म्हणजे हेच तर ते कोडं आहे. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे, मग असं असताना रुपया का घसरत आहे? जरा विचार करा, भारताचा विकास दर 60.4% आहे. महागाई नियंत्रणात आहे आणि चालू खात्यातील तूटही अगदी कमी आहे. ही सगळी तर चांगली लक्षणं आहेत. मग तरीही रुपया कमजोर का होतोय? या कोड्याचं उत्तर लपलंय तरी कुठे? याचं कारण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत नाहीये, ते आहे भूराजकारणामध्ये. हे समजून घेण्यासाठी कॅपिटल आउटफ्लो ही संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतात गुंतवलेला पैसा आता मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहे. आणि हे आकडे पाहिले की या बदलाची तीव्रता लगेच लक्षात येते. 2024 मध्ये जिथे भारतात पैसा येत होता तिथे 2025 मध्ये तब्बल 3,900 दशलक्ष डॉलर्स देशाबाहेर गेले आहेत. ही एक प्रचंड उलथापालट आहे आणि याचमुळे रुपयावर दबाव येत आहे. तर या भांडवलाचा बाह्य प्रवाहामागचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेने भारतीय निर्यातीवर लावलेले प्रचंड आयात शुल्क. आणि म्हणूनच आता या समस्येचं निराकरण आर्थिक धोरणाने नाही तर राजनैतिक चर्चेतूनच होऊ शकतं. या सगळ्या आर्थिक घडामोडींच्या पलीकडे या महिन्यात देशासाठी एक अभिमानाचा क्षणही होता. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांची म्हणजेच पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. ह्या वर्षी एकूण 131 व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. धर्मेंद्र, ममूटी, अलका याग्निक, रोहित शर्मा
आणि उदय कोटक यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनाही हा सन्मान मिळाला आहे. आणि आता शेवटी एक नजर टाकूया देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील एका महत्त्वाच्या निर्णयावर, ज्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या क्षेत्रावर होऊ शकतो. या महिन्यातील एक मोठी कायदेशीर बातमी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने UGCच्या 2026च्या नवीन समानता नियमांवर तात्पुरती स्थगिती आणली आहे. आणि ह्या निर्णयामागचं कारण खूप महत्त्वाचं आहे. न्यायालयाने असं म्हटलंय की हे नियम अस्पष्ट आहेत आणि त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच यावर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली आहे. तर आर्थिक नियमांमधील बदल, रुपयाची अनिश्चितता, राष्ट्रीय सन्मान आणि कायदेशीर हस्तक्षेप या सगळ्या घडामोडी पाहता एक प्रश्न नक्कीच उभा राहतो की 2026ची ही सुरुवात भारतासाठी येणाऱ्या वर्षाची दिशा नक्की कशी ठरवेल, यावर विचार करायला हरकत नाही.